राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने आपली दमदार हजेरी लावलेली आहे। नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे। जिल्ह्यामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। गोदावरी नदीची पाण्याची पातळी जी आहे ती वाढली आहे। रामकुंड परिसरात पूर बघण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः गर्दी केली आहे। या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहताय। रामकुंड परिसरातील पुराची दृश्य आता समोर आलेली आहे, तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलाय। मंदिराच्या कळसाला पाणी लागले, तर जमिनी आणि झाडं पूर्णपणे पाण्याखाली बुडाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सांगितलेलं आहे। तर पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेल्याची देखील घटना समोर आली आहे, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। दरम्यान पुण्याला आणि साताऱ्याला देखील हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केलेला आहे। तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।